नमस्कार, रामकृष्णारी स्वागत आहे तुमचं आठवी नम्रता यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे 6 जून आणि आता वाजले 3:02 झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आज आपण एक नवीन काहीतरी बनवायला घेणार आहोत. मी आज एक नवीन सॅक घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावरती आपण एक फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत. आज आहे ऑफिसला सुट्टी आणि त्याच्यामुळे आपण नवीन काहीतरी बनवणार आहोत. तर चला कसं काय बनतंय बघूयात. तुम्हाला बॅग ओपन करून दाखवते पहिल्यांदा. चला. मी एक ऑफिसला जायला सॅक आणलेली आहे आणि आपण याच्यावरती नुसतं एक पेंटिंग करणार, फॅब्रिक पेंटिंग. बघूया कसं काय होतंय. तर मला वाटतं खूप छान होते. मला वाटतं ह्या साईडला एक नंबर वाटेल, कारण खालच्या बाजूला आहे ते. बघूया कसं काय होतंय. नेचरचं काढायचं, काय काढायचं ठरवूया आणि चला काढायला. काहीच मला काय तर आयडिया सापडत नाही. मी खूप विचार केला, शेवटी पिंटरेस्टवरती आपण जाऊया आणि आता बघूया कोणती डिझाईन आपल्याला छान वाटते. पिंटरेस्ट. ओके इधर गई यार, नेट डाटा स्लो आहे. हॉटस्पॉट कनेक्ट. सर्च करूयात बॅग पेंटिंग. बघूया कशी काय भेटते आपल्याला. वाव, मला पहिल्यांदाच हे आवडले. कशी वाटते गाईज? हां, वेगळे आहे. आपण जरा त्यात मॉडिफिकेशन करू शकतो. सेव्ह करूयात. आणखीन बघूया कोणतं. वाव, त्याच्यापेक्षा मला ही आवडली. आता अशा प्रकारे मी 3:41 वाजवलेत की शोधण्यासाठी. मला हे 2-3 सापडलेत. मी आता कन्फ्यूज आहे, हे 2 किंवा हे खूप हे आहे ते ह्याच्यावरती बरोबर बसणार नाही. म्हणून मी आता वेगळं, हे मला हेच आवडले जास्त. आणि हे कलर पण ह्याचा डार्क शेड आहे आणि त्याच्यावरती येल्लो खूप सूट होईल मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं सनफ्लावरच मी काढावं याच्यावरती. पण मला हे पण आवडलेलं आहे, हे पण छान वाटतंय. पण हे उभं असल्यामुळे इथं चेन असल्यामुळे हे बसणार नाही, व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्यामुळे चला सनफ्लावरच काढायला घेऊयात. खूप उशीर झाला आहे, मी खूप उशीर शोधायला केला आहे. 3:42 वाजलेत, बघू शकता तुम्ही. चला सुरुवात करूयात. तर आपण सुरुवातीला सगळ्यात अगोदर व्हाईट पेन्सिलने आउटलाईन काढून घेत आहोत. आउटलाईन व्यवस्थित जमली की पुढचं आपल्याला पेंटिंग व्यवस्थित जमतं. त्याच्यामुळे आउटलाईन व्यवस्थित काढून घेणे महत्त्वाचे असते. कळालं? तर आउटलाईन व्यवस्थित आपली झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि त्याच्यावरून व्हाईट बेस देतोय आपण, जेणेकरून येल्लो कलर आपला आहे जो सनफ्लावरचा तो व्यवस्थित बसेल. आणि नंतर ते येल्लो कलर फेड दिसतो, अगदी उठून दिसत नाही. अशा प्रकारे आपला व्हाईट कलर देऊन झालेला आहे. आता चला पुढं येल्लो कलर द्यायला घेऊयात. बेस पूर्ण हे घेतलेला आहे, हा कलर खूप शोषून घेतलेला आहे ॲक्च्युली. आणि हा वाळून द्यायला लागेल मला थोडा वेळ. आणि आता येल्लोचे शेड्स तोपर्यंत तयार करूयात. चला, इथे आपण आता येल्लो कलर डायरेक्टली देतोय पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये जरा ऑरेंज मिक्स करून जरा त्याच्या शेड्स तयार करत आहोत. आणि खूप छान दिसणार आहे, मला माहीत आहे. तसं काही नाही, जसं आपण करत जाऊ तसं एक इफेक्ट पडतो त्या चित्राला किंवा एखाद्या कलेला. त्यामुळे ते खूप छान दिसत असते. त्याच्यामुळे मला माहिती आहे ते छानच बनेल. बरं ठीक आहे, जोक पार्ट. आणि तुम्हालाही असं काहीतरी नवीन करू वाटत असेल तर नक्की आपल्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा. कोणतीही कला असू देत आपल्या अंगात, म्हणजे प्रत्येकाने ट्राय केलं पाहिजे नवीन. मला तर खूप दिवसांपासून इच्छा होती माझी यूट्यूब चॅनल ओपन करायची, पण हळूहळू असं आता जॉबला लागल्यापासून मी करते, आवड म्हणून. एक शनिवार रविवारी सुट्टी असते, आधीमध्ये सुट्टी असली का मी करत असते असं नवीन गोष्टी ट्राय. आणि आनंदासाठी एक छंद असावा प्रत्येकाकडे मला वाटतं. त्याच्यातून आपण एक टेन्शन फ्री राहतो किंवा एक छान वाटतं आपल्या मनाला. असं आपण नवीन काय तर बनवत असतो त्यावेळेला. त्यामुळे प्रत्येकाने मला वाटतं एक छंद ठेवावा, जोपासावा.
त्यामुळे मला खूप सारे छंद आहेत तसं म्हटलं तर तुम्ही बघू शकता. मला आणि मेन म्हणजे माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी सगळे माझे छंद जोपासू शकते. आता यूट्यूब चॅनल करताना मला घरच्यांचा खूप सपोर्ट होता, त्याच्यामुळे मी असं नवीन नवीन काहीतरी बनवत असते, यूट्यूबवरती टाकत असते. तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सांगा, मला कमेंटमध्ये सांगत जावा, कारण तुमची एक कमेंट मला प्रोत्साहन देत असते नवीन नवीन काय काय बनवायला आणि छान वाटतं. आणि कलाकाराला काय हवं असतं, तुमची कमेंटच म्हणजे तुमचं जे कौतुक आहे तेच हवं असतं, बाकी काय नाही. आणि हे बघू शकता आपण शेड्स वेगवेगळे म्हणजे ऑरेंज कलरचा यूज करून मिक्सअप करून असे फ्लावर्सचे असे शेडिंग वगैरे 3Dमध्ये लुक दिलेला आहे आपण फ्लावर्सच्या पाकळ्यांना. खूप छान दिसते, मला तर खूप आवडले. तुम्हाला आवडले का नक्कीच सांगा. बघू शकता. आणि आपण हे मी खाली फ्लावर असं पूर्ण काढणार होते, पण म्हणलं जाऊ देत, हे हाफमध्ये ते मी तुम्हाला दाखवलं Pinterestमध्ये, तसं मला खूप आवडलं म्हणून ते आपण हॉरिझॉन्टल केलं आणि हे असं काढून टाकलं. छान वाटते, मला तर खूप आवडले. आणि खाली पण आपण आता जे मधला पार्ट आहे बॅक साईडला ऑलरेडी डार्क ब्राऊन आहे, मग इथं थोडासा फेंटमध्ये ब्राऊन आपण कलर देऊन त्याच्यामध्ये थोडा येल्लो आणि ब्लॅक कलर यूज करून एक 3D लुक आणायचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये पण खूप छान वाटणार आहे. मलाही खूप छान, मला कधी आता ही अशी बॅग घेऊन जाते वगैरे असं झालं खूप छान बनलेली, मला खूप आवडली, खूप म्हणजे खूप. तुम्हीही ट्राय करा. तुमची एखादी आता शाळा चालू होत आहेत, तुमच्या मुलांच्या बॅगवरती म्हणा किंवा स्वतःच्या बॅगवरती म्हणा, असं करा, खूप छान वाटतं. आणि स्वतः केलेलं खूपच एक फिलिंगच वेगळी असते, त्याच्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा हे. आणि चला आणि असे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर सांगा. मी डेली व्लॉग पण मला वाटते मी चालू करायला पाहिजेत, मला खूप आवडतात. बघा कसं काय होतं, इतकं काय क्वालिटी नाही आहे माझ्या फोनची म्हणा किंवा व्हॉइसची. बघू शकता खूप छान 3Dमध्ये आपलं सनफ्लावर काढून झालेलं आहे. आणि आता आपण इथं वरती काहीतरी लिहिलं एखादा कोड वगैरे, खूप छान वाटेल. अगदी बॅक साईडला बघू शकता एक नंबर झालेले आहे सनफ्लावर. आणि हे सनफ्लावर खूपच छान बनलेलं आहे. आणि त्याच्यावरती एक मला वाटलं कोट लिहावा म्हणून मी लिहिते. खूप छान आहे हा पण. इन अ वर्ल्ड ऑफ रोजेस बी अ सनफ्लावर, म्हणजे युनिक काहीतरी असावं माणसाकडे, याच्यासाठी मला असं वाटलं. ह्याच्यातून युनिक पण आहे, जो वेगळेपण आहे तो या कोटमधून दिसतो, त्याच्यासाठी मला खूपच छान वाटलं. आणि हा आहे आपला फायनल लुक. कसा आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान वाटतं यार. हा आहे आपला फायनल रिझल्ट. बघू शकता तुम्ही इथं मी एक कोट लिहिलेला आहे आणि इथं सनफ्लावर. खूप छान अशी बॅग झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.